नमस्कार, श्रावूस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवत आहे खमंग असे भडंग. त्यासाठी मी येथे पाऊण किलो चिरमुरे घेतलेले आहेत, ते मी चाळून घेत आहे. कढीपत्ता, लसूण, शेंगदाणे, साखर, फुटाणे डाळ, जिरे, मोहरी, हिंग, हळद घेतलेले आहे. येथे मी जिरे, मोहरी आणि लसूण बारीक करून घेत आहे. कढईमध्ये 2 वाट्या एवढे तेल घालून घेत आहे. तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊ. शेंगदाणे मध्यम गॅसवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ. शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये आपण फुटाणे डाळ घालू. फुटाणे डाळ ही चांगली भाजून घेऊ. नंतर त्यामध्ये हिंग, मोहरीची पूड, जिरे पूड, कढीपत्ता घालू. कढीपत्ता एकदम कुरकुरीत झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेला लसूण घालू. लसूण ही लाल रंगावर चांगला तळून घेऊ. लसूण चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा एवढी हळद घालत आहे. 4 चमचे लाल मिरचीची पूड, 1 चमचा मीठ आणि 2 चमचे बारीक केलेली साखर. गरम असतानाच ते सर्व चिरमुऱ्यावर आपण असे घालून घेऊ आणि एकसारखे हलवून घेऊ, जेणेकरून सर्व चिरमुऱ्याला आपला तो मसाला लागेल. येथे मी मोहरीची पूड आणि जिरेपूड घेतलेली आहे. जिरेपूड आणि मोहरीची पूड घातल्यामुळे ती चवीला छान लागते. तर तयार आहे आपला खमंग असा भडंग. तर हा भडंग तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसा झाला होता. धन्यवाद.